हॅलो नमस्कार, मी अनिता. स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दिवसाची सुरुवात आज स्वयंपाकापासून करण्यात आली होती, म्हणून बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरला लावून शिट्टी काढून घेतली. बटाटा थंड करून घेतला आणि त्याच्या साली काढून बटाटा मस्त असं स्मॅश करून घेतला होता. आता तुम्ही म्हणाल ताई बटाट्याची उकडू म्हणजे तू कापा करून सुद्धा भाजी करू शकत होती, पण गणूलाच्या पप्पांना किती दिवसानंतर आज ही अशी भाजी बनवायची होती, म्हणून म्हटलं चला अशी तर अशी. तर आता कढईत भाजी करायची म्हटल्यावर अगोदर थोडेसे पापडसुद्धा काढून घेतले, थोडेसे तांदळाचे आणि थोडेसे उडीद मुगाचे, सोबतच ठेसासुद्धा बनवायचा होता. आता तुम्ही म्हणाल ताई सारखी सारखी काहीच ती हिरवी मिरची टाकून भाजी करत असते. तर गणूलाच्या पप्पांना ना जास्त मसालेदार भाज्या आवडत नाहीत. करायच्या असल्या तर त्या अशा मस्त साध्या आणि हिरवी मिरचीतल्याच पाहिजे असतात. म्हणून इथे हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, हळद सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि वरतून हिरवागार कोथिंबीर घालून भाजी मस्त अशी करून घेतली. आता तुम्ही म्हणाल ताई हे तर आहे बटाट्याचं मिश्रण, पण हो भाजी अशीच दिसणार. काय करणार आता, खायची होती तर अशीच बनवायची होती. दुपारच्या वेळी मस्त असं जेवण केलं. सोबतच माझ्या गणूला बाळासाठी सुद्धा मी इथे छान वरण भात आणि पोळी करून घेतली होती. त्यालाही जेवण चारलं आणि संध्याकाळी आम्ही चाललो होतो दवाखान्यामध्ये, कारण गणूला बाळाला एवढी जाम सर्दी झाली होती की त्याला मागच्या वेळी दवाखान्यातून आणूनसुद्धा त्याला बरं वाटलं नाही. सध्या वातावरण एवढं खराब चालू आहे की लहान मोठ्यांनासुद्धा हा सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे, म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन आलो. तर रस्त्यात येता येता हे एवढे सगळे ट्रॅफिक लागतात ना, ह्या ट्रॅफिकमध्ये उभं राहूनच माणूस कंटाळून जातं. ट्रॅफिक पार केलं आणि पोहोचलो मग दवाखान्यामध्ये. तर दवाखान्यात पोहोचल्यावर काय गणूला बाळांना तेच आपली वाफ द्यायची आणि औषधं दिली.